शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला 20 जुलै नंतर पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याकडे पाऊस सुरू होता 6-7 तारखेला 8 तारखेला, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुन्हा एकदा मोठा पाऊस जो आहे तो आपल्याला 20 जुलै नंतर बघायला मिळणार आहे. मग 20 जुलै नंतर कोणत्या जिल्ह्यात आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जी कमी दाबाचे क्षेत्र आहे 20-22 तारखेला आपल्याला ते कमी दाबाचे क्षेत्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहेत. आपण या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र कुठे आहे? किनारपट्टीला आहे, इकडे अहिल्यानगरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर, तसेच इकडे वाशिम, हिंगोली, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय बघायला मिळत आहे. मग पाऊस कुठून कुठे कसा जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याला पुन्हा एकदा एक बंगालच्या उपसागरापासून एक तीव्र कमी दाब बघायला मिळणार आहे. मग तोच कमी दाब कुठे जाणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आपल्याला अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. जो जोरदार पाऊस आपल्याला बघायचा आहे तर तो आपल्याला 20 तारखेनंतर बघायला मिळणार आहे. आता आपण जी पावसाची जी अपडेट आहे मुख्यतः ती बघणार आहोत. मागच्या व्हिडिओच्या अनुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जो कमी दाब आहे तो आपल्याला गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी, भंडारा आहे, नागपूर आहे, हिंगणघाट, यवतमाळ, अकोला, अमरावती ह्या भागाकडून बघायला मिळणार आहे. मग ती सुरुवात जी आहे ती आपल्याला 20 तारखेला बघायला मिळणार आहे. परंतु ती 20 तारखेची जी सुरुवात असणार आहे ती हलक्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे 20 तारखेला खूप मोठा पाऊस सुरू होईल असं नाही, सुरुवात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला 20 तारखेला मध्यरात्री आणि 21 तारखेची जी सकाळ असणार आहे तर त्यामध्ये जी सुरुवात असणार आहे तर ती आपल्याला चामोर्शीमध्ये बघायला मिळू शकते, चंद्रपूरमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. गडचिरोली, चामोर्शी आहे या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो आरमोरीचा भाग आहे, गडचिरोली आहे, इथे चामोर्शीचा भाग या ठिकाणी आहे. अगदी जबरदस्त जो पाऊस आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला वर्तविला जाऊ शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर तो पाऊस आपल्याला या ठिकाणी आहे. आणि अहिल्याबादमध्ये बघू शकतो, पंढरकवाडा आहे, चंद्रपूर आहे, ह्या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस इथे बघायला मिळू शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि तो बदल म्हणजे आपल्याला बऱ्याचशा भागात आपल्याला जो पाऊस आहे तो वाढलेला बघायला मिळेल. चंद्रपूरमध्ये तो पाऊस वाढेल, पंढरकवाडामध्ये पाऊस वाढेल, गडचिरोलीमध्ये वाढणार आहे, भंडारा आहे, तुमसर, तिरोडा या ठिकाणी आपल्याला जो पाऊस आहे त्याची तीव्रता आहे तिथं वाढलेली बघायला मिळणार आहे. आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये, चामोर्शीमध्ये या ठिकाणी अतिवृष्टीसारखा तर नाही पण जोरदार पाऊस या ठिकाणी, मुसळधार पाऊस चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात बघायला मिळेल. त्याचबरोबर इकडे देवरी, साकोली, गोंदिया, वाशिवनी या ठिकाणी आपल्याला जो पावसाला जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला 21 तारखेला बघायला मिळणार आहे. मग तोच पाऊस पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे. आणि बाकी भागांमध्ये जर बघितलं तर नागपूर, भंडारा, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला रिमझिम पाऊस सुरू बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 22 तारखेची जी सुरुवात असणार आहे तर 22 तारखेला पुन्हा एकदा कमी दाब आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळेल. तर त्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, वारोळा, पंढरकवाडा, यवतमाळ, अळणी या ठिकाणी जोरदार पाऊस, चिमोर आहे, तसंच चंद्रपूरचा भाग या ठिकाणी आहे, नागपूर आहे, काटोल आहे, आर्वी आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर वर्धा आहे, इथे सुद्धा आपल्याला अगदी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गडचिरोली, कापसीच्या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर 22 तारखेला पुन्हा एकदा दुपारी जो पट्टा आहे या ठिकाणी हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली, वारोळा, चिमूर या ठिकाणी जोरदार पाऊस, तर काटोल, नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी अगदी जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर वारुंड आहे, काटोलचा भाग आहे, मुलताई आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. बाकी भागांमध्ये जर वातावरण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, वारे वाहताना बघायला मिळणार आहे. तर नाशिक, पुणे, अकोला, संगमेर तसेच इकडे मुंबई किनारपट्टी, रत्नागिरीपर्यंत जो पाऊस आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर या ठिकाणी 22 तारखेला आहे. मग पुढे वातावरणामध्ये आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तोच
बदल पुढे आपल्याला 22 तारखेनंतर मध्यरात्री जर बघितलं तर सगळ्यात जास्त 22 तारखेला जो पाऊस आहे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर 23 तारखेची जी अपडेट असणार आहे तर त्यामध्ये आणखी तीव्रता या ठिकाणी वाढणार आहे. तर जी तीव्रता आहे ती आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तोच पाऊस इकडे भंडारा, नागपूर, हिंगणघाट, अमरावती, अकोला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता हाच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि धुळे, नंदुरबार या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि ते आपण बघणार आहोत अपडेट. त्यानंतर नाशिक भागातही आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो का हे सुद्धा अपडेट या ठिकाणी घेऊया. आता या ठिकाणी 23 तारखेला दुपारनंतर पूर्णपणे चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता जबरदस्त आहे. तर आणखी जो बदल आहे 23 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये तोच बदल आणखी पुढे पाऊस आपल्याला वाढणार आहे. तर तो पाऊस म्हणजे या ठिकाणी आपल्याला अकोला, अकोट, अमरावती, अंचलपूर, करंजलाड, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी आपल्याला पाऊस आहे. आता तोच पाऊस पुढे जळगावकडे वळालेला आहे. मलकापूर आहे, बोदवड आहे, जामनेर आहे, मोठाला, बुलढाणा या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आपण. जळगाव जामोदचा भाग आहे, बुऱ्हाणपूर, नावी, रावेर या ठिकाणी, यावल इथे सुद्धा आपल्याला पाऊस आहे. चोपडा आहे, बालवाडीचा भाग या ठिकाणी आहे. हा पाऊस इथे आपल्याला 23 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये सुरू झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि किनारपट्टीला रिमझिम पावसाची सुरुवात आहे ती बघायला मिळणार आहे. मग त्यानंतर तोच पाऊस पुढे आपल्याला रिमझिम आणखी कोणत्या पाऊस भागात आहे तर लातूर आहे, बीड आहे, परभणी आहे, नांदेड आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो रिमझिम बघायला मिळणार आहे. आता 24 तारखेच्या ज्या अपडेटमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत तर जळगाव भागामध्ये जर बघितलं तर जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. जळगाव भागामध्ये आपल्याला जळगाव, भुसावळ, नावी, रावेर, यावल या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. तर मलकापूर आहे, बोदवड आहे, जामनेर आहे, शेगावचा भाग आहे, पाचोर आहे, बुलढाणा, गिरडा या ठिकाणी, मोठाला, नांदुरा, चिखली आहे, तसेच मेहकर आहे, जाफराबाद आणि भोकरमध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. देऊळगाव राजाचा भाग जो आहे तो या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी सुरुवात बघायला मिळत आहे. तर अकोला, अकोट आहे, अमरावती, करंजलाड या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. रेड अलर्ट कुठे आहे? यवतमाळमध्ये रेड अलर्ट, हिंगणघाट, चिमूर या ठिकाणी उमरेड आहे, भंडारा आहे, जोरदार पाऊस आहे. गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. ही जी माहिती आहे मित्रांनो सर्वात आधी आपल्या इडीमॅक्स बायोटेक या युट्यूब चॅनलला आलेली आहे. सगळ्यात जबरदस्त हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता ही 24 तारखेची जी अपडेट आपण बघत आहात ह्या ठिकाणी आपल्याला अगदी चांगला पाऊस आपल्याला 24 तारखेला बघायला मिळत आहे. त्यानंतर तोच पाऊस पुढे आणखी आपल्याला जळगावमध्ये बघायला मिळत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी चांगला पाऊस असेल. यवतमाळ, अमरावती, अकोला, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. बुलढाणा आहे, बोदवड आहे या ठिकाणी अगदी जोरदार आणि जबरदस्त पाऊस या ठिकाणी आहे. जाफराबाद, भोकरण, चिखली या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. आता किनारपट्टीला पाऊस 24 तारखेपासून सुरू झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. तर मग त्याचा परिणाम जो आहे तो नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर जोरदार पावसाला जी सुरुवात आहे 24 तारखेनंतर बघायला मिळणार आहे. 24 तारखेला आपल्याला सर्वत्र पाऊस आपल्याला तर नाही, परंतु किनारपट्टीपासून नंदुरबार, जळगाव, धुळे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा या ठिकाणी, यवतमाळ पासून पुढे 24 तारखेनंतर बघायला मिळू शकतो. आता 24 तारखेपर्यंत जो आपण जबरदस्त पाऊस बघितलेला आहे, पुढे जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तातडीनं कळविण्याचा प्रयत्न असेल. मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केले तर तातडीनं लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करा. धन्यवाद.